हॅलो फ्रेंड्स, आज आपण बनवणार आहोत वाफळलेल्या वड्याची आमटी। भाजीला काही नसताना ही आमटी ट्राय करून बघा, छान लागते। त्यासाठी मी हरभऱ्याची डाळ 5 ते 6 तास भिजवून मिक्सरच्या भांड्यामध्ये 2 ते 3 मिरची, 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या, थोडेसे जिरे, पाणी न घालता हे वाटण बनवून घेतले आहे। नंतर त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा आणि कोथिंबीर, थोडीशी धना पावडर आणि चवीनुसार मीठ घालून हे मिश्रण तयार केले। गॅसवर तवा गरम झाल्यावर थोडेसे तेल घालून हे डाळीचे वडे एक एक करून मी छान असे वाफळून घेतले आहे। दुसरीकडे आमटीसाठी मी तव्यावर थोडेसे तेल घालून उभा चिरलेला कांदा भाजून घेतला आहे। खोबरं आणि आलं लसूण पण थोडे फ्राय करून घेतले आहे आणि कोथिंबीर घालून एक छान असे वाटण बनवून घेतलं। नंतर कढाईमध्ये तेल, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि सुके मसाल्यामध्ये लाल तिखट, हळद, काळा मसाला, घरगुती गरम मसाला आणि नंतर वाटलेलं वाटण टाकून छान असे फ्राय कर। पाहिजे तेवढं पाणी आणि चवीनुसार मीठ घालून ही उकळी आल्यावर एक एक करून हे वडे त्यामध्ये आमटीमध्ये टाकले आणि रेडी आहे आपल्या वाफळलेल्या वड्याची आमटी। थँक्यू।